सोलापूर शहरातील तुळजापूर नाका परिसरामध्ये हिंदू स्मशानभूमी आहे। या हिंदू स्मशानभूमीमध्ये ज्या ठिकाणी अंत्यविधी करतात तो परिसर अत्यंत घाण झाला आहे। या ठिकाणी मृताची राख तशीच साठलेली आहे, तसेच परिसरामध्ये प्रचंड अस्वच्छता आहे। सोलापूर महानगरपालिकेने येथे कर्मचारी ठेवूनही कसल्याही प्रकारची स्वच्छता केली जात नसल्याचं मैतासाठी आलेल्या नागरिकांनी आपलं सांगितलं। आम्ही येथे अंत्यविधीसाठी येतो, या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे, परंतु कसल्याही प्रकारची स्वच्छता येथे नाही। हे पहा, या ठिकाणी मयत झाल्यानंतर पडलेले साहित्य तसंच आहे, राख तशीच पडलेली आहे, मैताचे हार देखील येथेच अस्ताव्यस्त पडलेले आहेत। सोलापूर महानगरपालिकेने या ठिकाणी कर्मचारी नेमलेले आहेत, परंतु ते कर्मचारी काम करतात का नाही हे पाहणे गरजेचे आहे। या भागातील लोकांनी आपलं मनोगत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं असून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त ओंबासे साहेब यांनी सोलापूर महानगरपालिकेतील स्मशानभूमींकडे सुद्धा लक्ष देऊन त्या ठिकाणी परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी सर्वत्र केली जात आहे। तुळजापूर नाका स्मशानामध्ये इतकं घाणीचं साम्राज्य पसरले ना की जे आपले लोक मयत करायला आले त्या लोकांना पाय पण ठेवायला जागा नाही, मयत पण आपण ठेवू शकत नाही। आमचे 10-15 पोरं आत्ता सगळं इथं स्वच्छता करून ते मयत ठेवायला जागा केली। इतकं घाणीचं साम्राज्य आहे ना, कधी स्वच्छ होणार, कधी करणार ही स्वच्छता? लोक इतकं ओरडालेत ना, ही महापालिका काय करली, महापालिकेची यंत्रणा काय करली आहे। बाकी इतर ठिकाणी पण स्मशानभूमी आहेत, पण तिथं असं घाणीचं साम्राज्य नाही। हे वर्षानुवर्षे हे घाणीचं साम्राज्य कायमस्वरूपी तुळजापूर नाका स्मशानभूमीला ग्रासलेलं आहे। कधी कोण अधिकारी आहे, काय याच्यावर कुणाचं लक्ष आहे का नाही, महापालिका काय लक्ष देते का नाही यावर? आलेला प्रत्येक पाहुणारा सोलापूरला या स्मशानभूमीला नावं ठेवून चाललेलं आहे। काय कितपर्यंत हे लोक सहन करणार? बघा तुम्ही आजूबाजूचा परिसर पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ शूटिंगच्या मार्फत दाखवते सगळं। बघा तुम्ही हे स्क्रीन बघा, इथं आत्ताही आरती दिली आमच्या आजीला, त्याच्या बाजूलाच हे बघा, आत्ताही आमची पोरं सगळं साफसफाई केलं, सगळं घाणीचं साम्राज्य इथं काय स्वच्छता नाही, काय नाही, इथं पाय ठेवायला पण जागा नाही, सगळं घाणीचं साम्राज्य पूर्ण घाण आहे। बघा सगळं, बघा तुम्ही आपणाला कसं लोक इथं येणार आहे, किती दिवस झालं काय माहिती, सगळं वर्षानुवर्ष असंच आहे। हे कचरा आहे महापालिकेचा, कचरा म्हणजे हे पूर्ण बसलेलं आहे, त्याच्यात कचरा पण नाही काढला, बघ पूर्ण आहे तिथून पूर्ण बसलेलं आहे, पूर्ण बसलेले आहे, सगळं घाणीचं साम्राज्य, काय स्वच्छता नाही, काय नाही। सुशोभीकरण कधी होणार? इतर ठिकाणचे आता आपल्या कारंबा नाक्याची स्मशानभूमी आहे, परत पुन्हा नाक्याची स्मशानभूमी आहे, तिथं कसं स्वच्छता आहे, किती टापटीप आहे बघा। इथं कायच नाही, तिथं पण केलं बसायला लोकांना, तिथं पण व्यवस्था नाही, काय नाही। इतर ठिकाणी कसं तुम्ही हे कसं केलं, काय पाण्याची पण व्यवस्था नाही, एक नळ चालू एक नळ बंद आहे। शांती काय करलं घेतलं नसलं। आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर महापालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं आणि ही स्वच्छता करून येणाऱ्या लोकांसाठी हे तुळजापूर नाका स्मशानभूमीमध्ये आलेले लोकांना स्वच्छता दिसावं, हेच आमचं म्हणणं आहे। लवकरात लवकर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि स्वच्छता मोहीम चालू करावी, नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं ते करतो। मग लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।